हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट तयार होणारी पण तितकीच चविष्ट अशी फ्लॉवर बटाट्याची भाजी। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक फ्लॉवर घेतला होता, त्याला चांगलं कापून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि मग त्यानंतर त्याला मी एका कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये फ्लॉवर सोबतच बटाटे सुद्धा मी टाकून घेतले। ते मी 2 बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आणि त्यांना तुम्हाला जसं कट करायचं आहे त्या शेपमध्ये कट करून मग ते बटाटे सुद्धा या फ्लॉवरमध्ये टाकून घेतले। 1 मिनिटभर आहे ना चांगलं हाय फ्लेमवरती ह्यांना सॉते करून घेतलं आणि मग याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतलं आणि फ्लॉवर बटाट्याला छान आता इथे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। मग मी कढईवरती झाकण ठेवलं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवली, 5 मिनिटे हे झाकण असेच ठेवले। 5 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले, एकदा मी ह्यांना छान परतवून घेतलं। जेव्हा फ्लॉवर बटाट्याला असं गोल्डन कलर येईल ना मग त्यानंतर ह्याला आपल्याला तेलातून काढून घ्यायचं आहे। आता हा फ्लॉवर बटाटा आहे ना तो ऑलरेडी पूर्ण शिजलेला आहे। आता मी भाजीचा मसाला तयार करून घेते। आता जे उरलेलं तेल होतं फ्लॉवर बटाट्याचं त्याच्यामध्येच मी इथे 1 चमचा राई, 1 चमचा जिरा आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलं, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकून घेतला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून फोडणीला चांगलं परतवून घेतलं। आता यामध्ये 1 चमचा ठेचलेले अद्रक लसूण टाकून घेतलं आणि ह्याला सुद्धा 1 मिनिटभर चांगलं परतवून घेतलेलं आहे। 1 मिनिटभर अद्रक लसूण चांगलं परतवून घेतलं की मग याच्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। कांद्याला छान सॉते करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, कांदा लवकर परतावा म्हणून ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं। मिठाचा अंदाज येत नसेल तर भाजीच्या लास्टला तुम्ही मीठ टाकू शकता। कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। कांदा इथे गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे। आता टोमॅटो सुद्धा ह्या कांद्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि ह्याला सुद्धा छान इथे आपल्याला परतवून घ्यायचा। टोमॅटो परतत असतानाच मी याच्यामध्ये आता मसाले सुद्धा टाकून घेतले। तर 1 मोठा चमचा ना मी इथे घरचा साठवणीचा मसाला टाकून घेतलेला आहे। त्यानंतर 1 छोटूसा चमचा इथे मी हळद टाकून घेतली, त्याचबरोबर 1 चमचा भरून धने पावडर, 1 चमचा भरून जिरे पावडर टाकून घेतले आणि ह्या सर्व जिन्नसला छान इथे मी कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मसाल्यांना छान इथे परतवून घ्यायचा आहे। आता ड्राय मसाले असल्या कारणाने मसाला करपू शकतो। माझी नॉनस्टिकची कढई होती त्याच्यामुळे माझा मसाला करपलेला नाही आहे, पण जर तुम्ही दुसरी कोणती कढई यूज करत असाल तर थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलं तरी चालेल। आता मी कढईवरती झाकण ठेवले होते 2-3 मिनिटासाठी। 2-3 मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण काढले आणि त्याच्यानंतर चांगला जो टोमॅटो वगैरे होता त्याला मॅश करून घेतला आणि मसाला चांगला परतला। मग त्याच्यामध्ये मी शॅलो फ्राय करून घेतलेले फ्लॉवर आणि बटाटा टाकून घेतलं, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि सर्व जे हे बटाटा फ्लॉवर आहे त्याला ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता एकदम भाजी छान मोकळी मोकळी इथे झाली होती। आता सगळे जे मसाल्याचा फ्लेवर आहे ते फ्लॉवर बटाट्यामध्ये जावा म्हणून एकदा मी ह्याची वाफ काढून घेतली। कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढले आणि बघू शकता भाजी ते मस्तपैकी मोकळी अशी रेडी झालेली आहे। आता या भाजीवरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही फ्लॉवर बटाट्याची भाजी घरात ट्राय करून बघा, खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस अशी लागते आणि तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीने ही भाजी ट्राय कराल। ही खूप सिंपल आणि झटपट बनणारी भाजी आहे। तर तुम्हाला माझी आजची ही फ्लॉवर बटाट्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।